करूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू रोटरियन डेज्यू मंजू फडके. खरं तर मंजू या शब्दाचा अर्थ मी थोडक्यात सांगून जाईल. विकासाभिमुख, मजबूत, दूरदृष्टी, साहसी, खर्चिक, स्वातंत्र्यप्रेमी आणि अध्यात्माची प्रचंड आवड असणाऱ्या आपल्या लाडक्या डीजी आदरणीय मंजू फडके यांना विनंती करतो आम्हा सर्वांना आपण संबोधित करावं. Thank you, Sachin, for that wonderful introduction. नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरियन प्रशांत, नवनिर्वाचित सचिन, सेक्रेटरी रोटरियन सचिन, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट रोटरियन आदिनाथ, इमिजिएट पास्ट सेक्रेटरी रोटरियन जनार्दन मेंगडे, प्रमुख अतिथी विवेकजी वळसे पाटील, माय बेटर हाफ विश्वास, इनर व्हीलच्या प्रेसिडेंट मेघा, असिस्टंट गव्हर्नर रोटरियन सचिन, इथे उपस्थित असलेले बाकीचे सगळे डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, प्रशांतचे सगळे कॉप्समेट्स की जे वेगवेगळ्या पार्ट ऑफ द डिस्ट्रिक्टमधनं आलेले आहेत, इथे उपस्थित असलेले सगळे इनर व्हील्सच्या मेंबर्स, वेगवेगळ्या क्लबमधनं आलेले रोटेरियन्स, न्यूली इंडक्टेड बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑफ रोटरी क्लब ऑफ मंचर, newly inducted members of Rotary Club of Mansar, all the members, aunts, aunts of Rotary Club of Mansar, इथे उपस्थित असलेले सगळे पाहुणे, प्रशांतचे सगळे फ्रेंड्स अँड फॅमिली आणि लेडीज अँड जेंटलमन, अ व्हेरी गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. मला माहिती आहे की थोडासा उशीर झाला आहे, पण गव्हर्नरला बोलवलं की त्याचं ऐकायलाच लागतं, त्यामुळे तुम्हाला काही इलाज नाही आहे. आणि आम्हाला पण असं शिकवण्यात आले जिथे जाल तिथे रोटरीबद्दल बोला, त्यामुळे मला पण इलाज नाही आहे. त्यामुळे पुढचे 20 मिनटं तरी आपण एकमेकांशी थोडासा संवाद साधायचा प्रयत्न करूयात. मला असं वाटतं की आदिनाथ, तुझं जे धडाडीचं नेतृत्व रोटरी क्लब ऑफ मंचरला 22-23मध्ये लाभलं, त्याच्यात तू अशीच धडाडीची कामं करून दाखवली आहेस. खूप सुंदर कामं केली आहेस, अतिशय विचारपूर्वक कामं केली आहेत आणि अतिशय आश्चर्यजनक पण कामं केली आहेत की 8 ते 9-10 दिवसामध्ये तू एवढा मोठा फेस्ट, ऑफकोर्स तुझ्याबरोबर सगळी तुझी टीम होती आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं काम करू शकलात. सो त्याकरता तुझं खरंच मनापासून कौतुक, आणि तू आणि तुझ्या टीमनी केलेलं जे काम आहे 22-23चं, त्याच्याकरता पण तुझं कौतुक. जरासं इकडे लक्ष दे, कारण आता माझं पुढचं भाष्य खूप महत्त्वाचं आहे. मी साधारणतः 150 पपया तुझ्याकडे पाठवते आहे आणि त्या सगळ्या 150 पपया 15-15 हजारांनी प्लीज विकून दे, म्हणजे आम्हाला फाउंडेशनची चिंता राहणार नाही पूर्ण वर्षभरामध्ये डिस्ट्रिक्टकरता पूर्णपणे. आता तसाही तू रिकामा आहेस, त्यामुळे 150 पपया विकणं काही तुला फार अवघड नाही आहे. आणि जर अगदी असं तुला कंटाळा आला पपई विकायचं, तर तुला मनाला असेल ती गोष्ट मला सांग, आम्ही ती प्रोव्हाइड करायची सोय करीन इकडे. सो पण खरंच छान मला वाटलं की असं पण काय काय लोक वेगळं वेगळं करून दाखवतात आणि क्रिएटिव्हिटी, आपलं इनोव्हेशन सगळे रोटेरियन्स वापरत राहतात आणि असं छान तू काम केलेलं आहेस. फंड रेझिंग, आम्ही आज दुपारीच बोलत होतो की फंड रेझिंग ही एक कला आहे आणि मला असं वाटतं अजून एक कलाविष्कार आपल्याला आज इथे बघायला मिळालेला आहे, फंड रेझिंगचा पपया म्हणून. तर मी विसरणार नाही कधीच आयुष्यात हे. रादर प्रयत्न पण करीन 1-2 पपया विकायचा प्रॉबेबली. सो तुला खरंच मला मनापासनं तुझं कौतुक. आणि विवेकजी, तुम्ही त्याला साथ दिली, तुम्ही या क्लबचे मेंबर आहात आणि तुम्ही रोटरियन असल्याचं सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या छान पार पडताय. अशा सगळ्या ह्यांचा जो उत्साह आहे त्याच्या बरोबरीने उभं राहून, आणि तुम्ही जरी म्हटलात की 1च वर्षाचं होतं, तरी पण मला तुम्हाला अगदी विनंती करायला आवडेल की चांगला उपक्रम झाला आणि तो मला असं वाटतं की पुढे आपण घेऊन जायला पाहिजे. त्यातनं जर एवढं मोठं फंड रेझिंग होत असेल तर त्याच्याकडे आपण नक्की लक्ष द्यायला पाहिजे. ॲज अ रोटेरियन तुमची पण ती जबाबदारीच आहे सर, त्यामुळे तुम्हाला त्याची परत आम्ही आठवण करून देऊच. आम्ही आज दुपारीच असं म्हणत होतो की हा जो एकूण नाशिक रोडचा भाग आहे तो आता असा छान फुलत चाललेला आहे. आणि त्याच्यावरनं मला एक गोष्ट आठवते की आपण सगळ्यांनी ना लहानपणी एक हत्ती आपल्याकडे नेहमी असे रस्त्यांवरनं वगैरे फिरायचे, आजकाल जरा कमी दिसतात, पण आपल्या सगळ्या आपण लहानपणी आपण हत्तींना बघितलेलं आहे. असं माहूत त्यांना रस्त्यावरनं घेऊन जात असतो आणि मग काय ते वेगवेगळ्या गोष्टी ते हत्ती आपल्याला करून दाखवतात. आणि तुम्ही जर असं बघितलं तर तो एवढा बलाढ्य 2 टनाचा हत्ती
एका छोट्याशा सुतळीने बांधलेला असतो. खरं मनात आलं तर एक हिसका देऊन तो सुतळीच काय ते झाडाला ज्याला बांधलंय ते झाड पण बरोबर घेऊन चालू पडू शकतो आणि आपली स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. इतकं त्या हत्तीमध्ये बळ असतं, सामर्थ्य असतं. पण तो असं काहीही करत नाही. त्या छोट्याशा रोप जो असतो, छोटीशी रस्सी जी असते, दोरी असते, त्याच्यावरती तो स्वतःला बांधून घेतलेला असतं आणि तो शांतपणे उभा असतो. तर ह्याचं कारण असं आहे की लहानपणी ज्यावेळेला हत्तीमध्ये एवढं बळ नसतं त्यावेळेला त्याला कोणीतरी अशा छोट्याशा रस्सीने बांधून ठेवलेलं असतं आणि त्यावेळेला त्यांनी खूप कष्ट घेतलेले असतात त्यातनं सुटून जाण्याची, खूप धडपड केलेली असते. पण त्यावेळेला ते पिल्लू असतं आणि त्याच्यामध्ये तेवढी ताकद नसते. पण त्याला एक कळतं की आपण कितीही धडपड केली तरी ही रस्सी तोडून आपण जाऊ नाही शकत होत. आणि हे जे त्याच्या डोक्यात, हत्ती ॲक्च्युली माणसापेक्षा सगळ्यात जास्त कोणाचा प्रखर मेंदू असेल तर तो हत्तीचा असतो असं म्हटलं जातं. आणि तरीसुद्धा हत्ती मोठा झाला तरी त्या एका छोट्या रस्सीवरती उभा राहतो. कारण त्याला लहानपणापासून त्याच्या मनावरती हे बिंबवलं गेलेलं असतं की तू कितीही धडपड केलीस तरी तू ही रस्सी तोडू शकत नाहीस. आणि मग ज्यावेळेला तो हत्ती मोठा होतो त्यावेळेला त्याच्या मोठ्या झाल्याची त्याला कल्पनाच नसते, त्याच्यामध्ये आलेल्या बळाची त्याला कल्पनाच नसते. तो त्या मेंटल ह्याच्यातच असतो की आपण कितीही धडपड केली तरी ही रस्सी तोडून आपण जाऊ नाही शकणार. आणि म्हणून एक टनाचा हत्ती पण तिथं शांत त्या साध्या रस्सीवरती उभा राहतो. मला असं वाटतं वेळ आली आहे की नाशिक रोडचे जे सगळे क्लब्स आहेत त्यांना कळलेलं आहे की त्यांच्याकडे खूप बळ आहे आणि त्यांना हत्तीपेक्षा खूप 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 जास्त ब्रेन असल्यामुळे, मेंदू मोठा असल्यामुळे ते अजिबात त्या रस्सीमध्ये अडकून पडलेले नाही आहेत आणि त्यांनी ती रस्सी तोडून टाकलेली आहे. आणि तुमची जी वाटचाल आत्ता मी बघते गेल्या 1-2 वर्षातली ती हीच आहे की तुम्ही तुमचे मागचं सगळं विसरून की आम्हाला इथे मदत करा, आम्हाला कोणीतरी मदत करा, ह्याच्यातनं तुम्ही बाहेर आलेला आहेत. आणि थोडेच दिवसांत, थोडेच वर्षांमध्ये मला खात्री आहे प्रशांतसारखं, जर का आदिनाथसारखं, प्रशांतसारखं, सचिन आणि बाकी भरपूर लोकांची मी इथं नावं घेऊ शकीन मंचर क्लबमधल्या, असं जर नेतृत्व ह्या क्लबला लाभलं तर हा हत्ती सगळ्या डिस्ट्रिक्टला पेलून नेऊ शकतो. इतकं सामर्थ्य या नाशिक रोडच्या क्लब्समध्ये आहे की सगळ्या डिस्ट्रिक्टला हे मदत करू शकतात. आणि मला असं वाटतं स्वतःच्या ताकदीची ओळख आता या इथल्या क्लब्सना हळूहळू व्हायला लागलेली आहे आणि मला त्याचा अतिशय आनंद आहे. कारण ह्याच्याकरताच मी गेले 4-5 वर्ष धडपड करते आहे. इथे ज्या वेळेला येते त्यावेळेला मी तुम्हाला हेच सांगत आली आहे की तुमच्यात ताकद आहे, तुम्ही फक्त ती आजमावत नाही आहात. पण मला असं वाटतं कुठेतरी ती आता आजमायला लागलेली आहे तुम्ही आणि त्याच्यात तुम्हाला यश येतं आहे, ह्याचा मला अजून आनंद होतो आहे. सो मला इथले क्लब्स ज्या पद्धतीने मला बघायला आवडतील त्या दृष्टीने तुमची खरंच वाटचाल चालली आहे. ह्याच्यामध्ये मी तुमच्या कंटिन्युअसली बरोबर असणार आहे. तुम्हाला ज्या वेळेला जे काय लागेल ते मी इथे जे काय माझ्या देण्याच्या शक्यतेमध्ये असेल ते मी इथे तुमच्याकरता नक्की देईन. प्रशांत, तुझे सगळे प्रोग्राम्स मी ऐकले. प्रशांत अतिशय शांत प्रशांत म्हणून मला माहिती होता. इतकी त्याची तडफदार पर्सनॅलिटी असेल हे मला खरंच माहिती नव्हतं. आणि ज्यावेळेला गव्हर्नर फिरायला लागतो सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये त्यावेळेला त्यांना कळायला लागतं की आपल्याकडे काय ताकद आहे. सो आज मला कळलं की माझ्याकडे प्रशांतसारखी ताकद आहे आणि प्रशांतला कळलं की प्रशांतकडे मंचरच्या क्लबसारखी ताकद आहे. आणि इथे उपस्थित असलेले पार पुण्याहून वगैरे आलेले त्याचे कॉप्समेट आहेत, ही पण प्रशांत तुझी ताकद आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं ना तर रोटरीला कोणी थांबू नाही शकणार. आज जे प्रकारचं काम रोटरीमध्ये इंडियामध्ये होतं आहे त्याचं खरंच कौतुक आहे. आज सर मला इथे सांगायला आवडेल तुम्हाला की आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये रोटरी वर्ष 2022-23मध्ये आपण जवळजवळ 163 कोटीचे प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत. आणि एक डिस्ट्रिक्ट ज्यावेळेला एवढं मोठं काम करू शकतो त्यावेळेला तुम्हाला कल्पना येईल की असे 547 डिस्ट्रिक्ट्स आहेत जगभर, तर आपण काय लेव्हलचं काम करतो आहे. सध्या आपल्यालाच आपल्या ताकदीची कल्पना नाही आहे. आपण काम करतोय पण आपलं काम आपण एकत्र दाखवू शकत नाही आहोत. आणि म्हणून प्रॉबेबली जगाला रोटरीची किंमत ज्या पद्धतीने माहिती व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आज नाही आहे. पण इथे बसलेल्या प्रत्येक रोटेरियनला माझं आव्हान राहील की ही ताकद आपण दाखवून दिली पाहिजे आपल्या आजूबाजूच्या लोकांना. ही सगळी जबाबदारी आपल्यावरती आहे. आपण रोटरीबद्दल काय बोलतो, आपण रोटरीबद्दल किती अभिमानाने बोलतो, काय पद्धतीने बोलतो, काय विषय मांडतो रोटरीचे, ह्याच्यावरती बाकीची लोक रोटरीला काय समजतात हे अवलंबून आहे.
त्यामुळे आपण सगळ्यांनी रोटरीबद्दल छान बोलूयात, चांगलं काम करूयात. ऑफकोर्स कामाशिवाय तुम्ही नुसतं बोलू नाही शकत, तर काम तर करतोय आपण, पण मग कुठेतरी बोलायला विसरतोय का आपण त्याबद्दल, ह्याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि चांगल्या पद्धतीचं ब्रँड इमेज आपण रोटरी करता घडवून आणायला पाहिजे, की ज्या ज्या वेळेला रोटरी कुठे जाईल, कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाईल, कुठल्याही कंपनीजमध्ये जाईल, कुठल्याही बाकीच्या NGOs बरोबर काम करण्याकरता त्यांच्याकडे जाईल, त्यावेळेला त्या प्रत्येक वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनला असं वाटलं पाहिजे की अरे रोटरी आपल्याकडे आली आहे म्हणजे आपलं भाग्य आहे. अशा पद्धतीची ब्रँड इमेज आपण रोटरीबद्दल निर्माण करणं अतिशय आवश्यक आहे आणि हे तुम्ही आणि मीच फक्त करू शकतो. या सगळ्याकरता मी सकाळी पण सांगितलं की पैशाचं सोंग घालता येत नाही, पैशाचं काम पैसाच करू शकतो. आणि त्यामुळे ॲक्च्युली ज्या ज्या वेळेला इथे गव्हर्नर्स येतात त्यावेळेला फाउंडेशनच्या करता पैसा मागतात, पण मला असं वाटतं की वन ऑफ द लकीएस्ट गव्हर्नर मी अशी असणार आहे की मला न मागता मिळणार आहे. आणि ही माझी क्रिएटिव्हिटी आहे का तुमच्या सगळ्यांची ही दानशूरपणा आहे मला माहीत नाही, पण सचिन बांगरजी जे तुम्हाला असं वाटलं की मी तुमच्या क्लबला चेक दिला तो नंतर माझ्याचकडे येणार आहे, हे तुम्हाला अजून माहिती नाही आहे म्हणून तुम्हाला असं वाटलं, पण तो येणार आहे आमच्याचकडे. सो डोंट वरी. पण एनिवे दॅट डज नॉट मॅटर, तुम्ही का मी हा प्रश्न नाही आहे, कारण आपण दोघंही टेबलाच्या एका बाजूलाच बसलेलो आहोत, आपण समोरासमोर बसलेलो नाही आहोत, आपण दोघंही एकाच बाजूला आहोत टेबलाच्या. तुमच्या अकाउंटला आला काय आणि फाउंडेशनला गेला काय त्याचा उपयोग शेवटी आपल्याच समाजाकरता होणार आहे ह्याची खात्री नक्की बाळगा सर आपल्या मनामध्ये. आपण ज्या ज्या वेळेला फाउंडेशनला पैसे देतो त्या त्यावेळेला ते परत आपल्याकडेच येतात ही पण खात्री बाळगा. फक्त ते ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला ते तावून सुलाखून निघालेल्या प्रोजेक्ट करताच येतात आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांचंच भलं आहे. ज्यावेळेला आपण ग्लोबल ग्रँट करायला घेतो त्यावेळेला हे पैसे आपल्याला वापरता येतात, आपल्याला हे पैसे असे तसे वापरता येत नाहीत. आणि ग्लोबल ग्रँट ज्यावेळेला तुम्ही करायला घेता ना त्यावेळेला ग्लोबल ग्रँट अप्रुव्हलची जी टीम बसलेली आहे इव्हान्स्टन शिकागो अमेरिकेमध्ये, ती इतकं सगळं पडताळून बघते की तो जो प्रोजेक्ट आपण ग्लोबल ग्रँटच्या थ्रू मांडतो तो चांगलाच प्रोजेक्ट असतो, ज्याची कम्युनिटीला अतिशय गरज आहे असाच प्रोजेक्ट आपल्याकडनं मांडला जातो. कारण जोपर्यंत त्या पद्धतीने आपण तो मांडत नाही तोपर्यंत तो अप्रूव्ह होत नाही. त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी किती चांगली आहे ही मेजर केली जाते, त्याचं इम्पॅक्ट किती पडणार आहे हे मेजर केलं जातं. ह्याच्यामध्ये बाकीचे NGOs काय तुमच्याबरोबर काम करत आहेत, तुमच्याबरोबर कोऑपरेटिंग ऑर्गनायझेशन्स म्हणून कोण काम करतं आहे, ह्याच्यात बेनिफिशरीज कोण आहेत, त्या बेनिफिशरीजना माहिती आहे का आपण काय करतो आहे, ह्या सगळ्या प्रकारातनं तावून सुलाखून निघालेला प्रोजेक्टच आपला फक्त ग्लोबल ग्रँटमध्ये अप्रूव्ह होऊन येतो. आणि त्यामुळे मला उलट सांगायला आवडेल की तुम्ही जर फाउंडेशनला पैसा दिलात तर ह्याची तुम्ही खात्री बाळगा की तो प्रत्येक पैसा हा फक्त आणि फक्त चांगल्याच प्रोजेक्ट करता वापरला जाऊ शकतो, तो दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने वापरलाच जाऊ शकत नाही आणि सगळा पैसा आपल्याकडे परत येऊ शकतो. आणि नॉट ओन्ली दॅट, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसा आपल्याकडे परत येऊ शकतो. ह्याच्यामध्ये एक साधं गणित आहे जे इथे बसलेले सगळे जी लोक आहेत, मंचर हे एक व्यापारी शहर आहे आणि व्यापारी शहरांना मी जे बोलणार आहे ते पटकीनी कळणार आहे कारण तुमच्या सगळ्यांचं माइंड हे बिझनेस करता ट्यून झालेलं सगळ्यांचं तुमचं माइंड आहे. सो मला एक सांगायला आवडेल की आपण नेहमी म्हणतो 220 देशांमध्ये रोटरी आहे, म्हणजे काय तर फाउंडेशनला 220 देशातनं पैसे येतात. आता ह्या 220 मध्ये भरपूर असे देश आहेत की जे ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत, तिथल्या माणसांना ह्या पैशाचा काहीही उपयोग नाही आहे. हे पैसे अनफॉर्च्युनेटली आपली कंट्री आज डेव्हलपिंग कंट्रीमध्ये मोडली जाते आणि म्हणून आपल्या इथे प्रोजेक्ट्सची गरज आहे, कम्युनिटी प्रोजेक्ट्सची गरज आज आपल्या इथे अशी करता आहे की अजून आपण प्रगत देशामध्ये मोडले जात नाहीत. आपण त्याच्याकडे जरूर त्या दिशेने वाटचाल चांगली चालू आहे आपली, पण आज तागायला तरी आपण आज मितीला तरी डेव्हलपिंग नेशनमध्ये मोडतो. ह्याचाच अर्थ असा आहे की जे 220 देशामधनं जे सगळे लोक फाउंडेशनला पैसे देतात ते जे पैसे ते त्यांच्या देशामध्ये वापरू शकत नाहीत कारण तिथे त्यांची गरज नाही आहे, ते सगळे पैसे आपल्याकडे येतात. म्हणजे ना की आपण दिलेला पैसा आपल्याकडे परत येतो, पण अशा पण देशातनं पैसा आपल्याकडे येतो की जिथे त्यांची गरज नाही आहे. त्यामुळे फाउंडेशनला का पैसा द्यायचा हे तुम्हाला नक्की कळलेलं असेल. फक्त त्याच्याकरता एकच अट अशी आहे की ते जे पैसे आपल्याला इकडे येतात
त्याच्याकरता आपल्याला काहीतरी आधी त्याच्यात टाकायला लागतं आणि मग त्याला मॅचिंग म्हणून पैसे बाहेरच्या देशातनं आपल्या देशात येतात. आता जर का बाहेरच्या देशामध्ये इतका मोठा पैसा बसलेला असेल की जो आपण आपल्या सामाजिक कार्याकरता उपयोगात आणू शकतो, तर मग मला असं वाटतं की ॲज अ रोटेरियन अँड मोर दॅन ॲज अ रोटेरियन, ॲज अन इंडियन, एक भारतीय म्हणून ही तुमची माझी प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की जो पैसा अवेलेबल आहे तो फक्त आणि फक्त आपल्या देशातच आपल्याला खेचता आला पाहिजे. आणि तो जेवढा तुम्हाला खेचायचा असेल तेवढं तुमचं स्वतःचं त्याच्यामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. तुम्ही जेवढं जास्त कॉन्ट्रीब्युशन कराल तेवढी तुमची बाकीच्या देशातनं पैसा आपल्या देशात खेचून आणण्याची ताकद वाढते. आणि हे मी म्हटलं तसं मंचरमधल्या व्यापारी वर्गांना कळायला अवघड नाही आहे. सो मला खात्री आहे की तुम्ही ज्या वेळेला आता ह्याच्या पुढे फाउंडेशनला पैसे द्याल त्यावेळेला समजून उमजून द्याल, ना की कारण गव्हर्नर मागे लागला आहे, असिस्टंट गव्हर्नर मागे लागला आहे, प्रेसिडेंट मागे लागला आहे किंवा फाउंडेशनचा डायरेक्टर मागे लागला आहे. पण तुम्हाला कळालेलं असेल की तुम्ही हे देताय त्याच्या मागचं काय कारण आहे. आणि मग जर असं झालं, सगळ्यांना कळलं की आपण का पैसे द्यायचे, कारण तेवढाच पैसा आपल्याला इकडे खेचता येतो, तर मला नाही वाटत गव्हर्नरला येऊन परत परत पैसे मागण्याची गरज पडेल. सो समजून घ्या, रोटरी ही समजून घ्यायची गोष्ट आहे. आणि मी परत परत सांगत राहते की आपल्याला इथे ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला कुठल्याही गोष्टी मध्ये तुम्हाला अधिक ज्ञान हवं आहे, अधिक माहिती हवी आहे, त्या वेळेला तुम्ही आम्हाला कधीही फोन करा, आमची टीम, आणि नाहीच कोणी आलं तर मी स्वतः इथे येईन आणि तुमच्याबरोबर बसून तुम्हाला जी काय माहिती लागेल, जेवढं तुम्ही समजून उमजून काम कराल तेवढं जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही समाजाकरता काम करू शकाल, ज्याच्याकरता आज आपण इथे एकत्र आलेलो आहेत. रोटेरियनची व्याख्या मला असं वाटतं की तुमच्याबरोबर भरपूर नॉन रोटेरियन्स आहेत, पण एकदा डोकावून बघा त्यांच्या आयुष्यामध्ये ते काय करतायत आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात डोकावून बघा की तुम्ही काय करताय. तुम्ही हे काम करताय की जे आपल्याला हिंदू संस्कृती समजावून सांगते की आपण एखाद्या समाजाचा, आपण ज्या समाजात आपण राहतो त्याचं आपण देणं लागतो, आणि आज तुम्ही ते देणं देताय. तुमच्याबरोबरचे जे नॉन रोटेरियन मित्र आहेत ते हे करत नाही आहेत, अनलेस दे आर वर्किंग विथ सम अदर NGO ऑर समथिंग. पण 90% तुमचे ज्या बरोबरचे जे मित्र आहेत ते असं काही करत नाही आहेत. आणि कुठला तरी एखादा चेक युनिसेफला किंवा हेल्पेज इंडियाला किंवा दुसऱ्या कुठल्या तरी संस्थेला लिहून दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली, असं नाही. तर मला असं वाटतं आपण लिहून दिलेला चेक कुठे जातोय, त्याचं काय होतंय, त्याचा खराच उपयोग होतोय का नाही समाजाला, ज्या समाजामध्ये गरज आहे तिथपर्यंत आपला पैसा पोचतोय का नाही, हे बघण्याची पण जबाबदारी ह्या प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे, जिथे समाजाला आज आपल्यासारख्या लोकांची गरज आहे. सो मला असं वाटतं समजून उमजून काम करूयात, चांगलं काम करूयात, आणि जर आपण चांगलं काम केलं तर तेवढाच जास्त समाधान आपल्याला मिळणार आहे, आणि हे समाधान आपण आनंदाने लुटूयात असं मला वाटतं. आज ह्या सगळ्या नाशिक रोडवरचे पार चाकण, तळेगाव इकडचे सगळे क्लब आज एकत्र येऊन काम करत आहेत. मला अतिशय आनंद होतो. हे माझं स्वतःचं, मला असं वाटतं नाशिक रोडच्या क्लब्स करताचं एक स्वप्न होतं की सगळे क्लब्स एकत्र येऊन काम करतील आणि चांगलं आणि मोठं काम करतील. तर आज मला कुठेतरी असं दिसतंय की माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही फाउंडेशनला पैसे द्या नका देऊ त्याच्याहीपेक्षा मला असं वाटतं की ज्या कारणाकरता आपण इथे रोटरी म्हणून एकत्र आलो आहेत ते कारण कुठेतरी आपण पूर्ण करूयात आणि आपल्याला आनंद मिळूयात. तुम्ही जेवढं, जसं मेंबरशिप, जसं फाउंडेशनबद्दल गव्हर्नर बोलतात तसंच मेंबरशिपबद्दल पण बोलतात, पण मी परत तुम्हाला थोडीशी भूमिका समजावून सांगेन की जेवढे मेंबर्स जास्त तेवढे आपल्याला मिळणारे हात जास्त, तेवढे मिळणारे आपल्याला रिसोर्सेस जास्त, तेवढे मिळणारे आपल्याला मदत जास्त, तेवढी मिळणारी प्रोफेशनल स्किल्स जास्त, एक्सपर्टीज, एक्सपिरियन्स, हे सगळं जास्तीत जास्त लोकांचं आपल्याला एकत्र आणायचं आहे. आणि म्हणून मेंबरशिप आपल्याला वाढवायची आहे, ना की त्या मेंबरशिपचे पैसे मिळणार आहेत. पण जर आपल्याला चांगली मेंबरशिप आपल्या इथे वाढवू शकलो आपण तर तेवढीच जास्त चांगली कामं आपल्या हातनं होणार आहेत. सो हे सगळं ह्याच्या मागच्या भूमिका समजावून घ्या आणि त्याप्रमाणे काम करा. व्यापारी वर्गाकरता अजून एक उपयोगी अशी गोष्ट मला असं वाटतं मी इथे सांगणं अतिशय गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये ज्यावेळेला 2008 साली अतिशय मोठा धक्का अमेरिकेला बसला होता, लेहमन ब्रदर्सचा जो घोटाळा झाला होता 2008मध्ये, आणि त्यांची इकॉनॉमी गडगडली होती, आणि त्याच्याचमुळे आपल्या पण सगळ्या जगभरच्या देशांमधली इकॉनॉमी गडबडली होती आणि सगळे शेअर्स पडले होते आणि शेअर मार्केट्स डाऊन होते. अशा ह्या काळामध्ये एक
बूट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे आपण जे स्पोर्ट्स शूज घालतो तर शूज मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी होती अमेरिकेमध्ये आणि त्यांचा पण बिझनेस गडगडला. आणि मग त्यांची जेव्हा बोर्ड मिटिंग झाली त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की अमेरिकेमध्ये तर सध्या खूपच आणि सगळ्यात जास्त फटका त्याचा अमेरिकेला बसला होता. आणि त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की अमेरिकेमध्येच आपला बिझनेस परत वाढणं जरा अवघड आहे, कारण सगळीकडेच मंदीची लाट पसरली आहे. तर आपण दुसऱ्या कुठल्या तरी देशांमध्ये आपला बिझनेस वाढतो का असं बघूयात. आणि मग त्यांनी आफ्रिकन देशांमध्ये आपला बिझनेस वाढतो का असा विचार केला. आणि आपले काही सेल्समन, त्यांचे जे एम्प्लॉईज होते त्या कंपनीचे, त्या 2 सेल्समनना आफ्रिकन कंट्रीजमध्ये मार्केट सर्व्हे करण्याकरता पाठवलं की बाबा तिकडे जा आणि बघा की मार्केटमध्ये तिथे काय परिस्थिती आहे, आपले शूज तिथे किती विकले जाऊ शकतात. सो हे 2 सेल्समन जातात आणि एका सेल्समन काही कंट्रीजमध्ये जातो आणि दुसरा सेल्समन एका कंट्रीमध्ये जातो. 1 महिन्या 2 महिन्याच्या मार्केट सर्वेनंतर ज्यावेळेला हे सेल्समन परत येतात त्यावेळेला पहिला सेल्समन रिपोर्ट देतो आपल्या बॉसला की आफ्रिकेमध्ये अजिबात शूजचं मार्केटच नाही आहे, कारण तिथली लोक चपलाच घालत नाहीत, सगळे अनवाणी फिरतात, त्यामुळे आपले शूज कोण विकत घेणार तिथं, त्यामुळे शून्य मार्केट आपल्याला आफ्रिकन कंट्रीमध्ये आहे. मग त्या बॉसला पण जरा वाईट वाटतं की अरेच्या आपण एवढे 2 महिन्याचं खर्च केला, मार्केट सर्वे केला आणि आता तिथे काहीच मार्केट नाही, कारण ही लोक चप्पलच घालत नाहीत, तर शूज कुठनं विकणार आपण त्यांना. आणि मग दुसरा सेल्समन येतो आणि तो म्हणतो की बॉस आफ्रिकन कंट्रीमध्ये भरपूर मार्केट आहे. तर तो म्हणतो असं का, तर तो म्हणतो अहो तिथं कोणी चपलाच घालत नाही, त्यामुळे हे सगळेजण आपले क्लायंट असू शकतात, या सगळ्यांना आपण शूज विकू शकतो. आपल्याला फक्त त्यांना समजावून सांगायचं आहे की शूज विकत घेतल्यानंतर त्यांना किती कम्फर्ट मिळणार आहे. सो दोन्ही सेल्समन दोन्ही खरं तर एकाच ठिकाणी गेलेले असतात, पण एकाचा ॲटिट्यूड असा असतो की त्याला सगळं चुकीचं दिसतं आणि एक जो सेल्समन असतो त्याला त्याच्यातनंच अपॉर्च्युनिटीज दिसतात. मला असं वाटतं मंचरमधले बसलेले सगळ्या व्यापारी संघांना सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अपॉर्च्युनिटी दिसत आहेत आज, आणि त्यातनंच मला असं वाटतं की मंचरच्या भागाचा रोटरी इन मंचर हा सगळा विकास होणार आहे. छोट्या छोट्या अपॉर्च्युनिटी शोधा, कधीही पेसिमिस्टिक विचार न करता, म्हणजे निगेटिव्ह विचार न करता, जी काय परिस्थिती असेल त्याच्यातनं नवीन अपॉर्च्युनिटी काय निर्माण होऊ शकते ह्या शोधा आणि त्याप्रमाणे कामं करा. भरपूर संध्या तुम्हाला इथे आहेत. सर तुम्ही म्हटलात की तुम्ही जास्तीत जास्त मदत आमच्या क्लबला करा, तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की मला जास्तीत जास्त मदत CSR कंपनीजकडनं मिळू देत. आम्ही आज खूप प्रयत्न करतो आहोत, माझ्या प्रयत्नांना यश येऊ देत. जर माझ्या प्रयत्नांना जसं जसं यश येईल तसे तसे ते पैसे मी तुम्हालाच देणार आहे, कारण मी स्वतः एकटी काही त्या पैशाचं करू शकणार नाही आहे. कारण रोटरी हॅपन्स थ्रू क्लब्स. रोटरी ही क्लब्समधनं होते, डिस्ट्रिक्ट हा फक्त गाईड करण्यापुरता असतो, आणि त्यामुळे आम्ही जे पैसे रेज करू ते तुमच्यापर्यंतच पोचवणं आम्हाला भाग आहे आणि आम्ही आनंदाने ते करू. सो तुम्ही फक्त प्रे करा की आम्ही जे प्रयत्न करतो या CSR आणण्याचा, वेगवेगळ्या बाकी सगळ्या इथनं आम्ही जी धडपड करतो आहोत, जास्तीत जास्त फंड गोळा करायचा ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल, त्या आमच्या प्रयत्नांना यश येईल. तुमच्या सगळ्यांचं जर का त्याला आम्हाला आशीर्वाद मिळाले तर तुमच्यापर्यंत खूप सारे पैसे आम्ही नक्की पोचवू शकू याची मला खात्री आहे. प्रशांत असंच धडाडीने काम कर. सचिन तुमच्या साथीची फार गरज पूर्ण वर्षभर प्रशांतला पडणार आहे, आणि 1 वर्षाकरता प्रशांत तुझी आणि तुझ्या बायकोची जोडी नसणार आहे, तर तुझी आणि तुझ्या सेक्रेटरीची जोडी असणार आहे हे लक्षात घे. आणि फर्स्ट लेडीनी पण हे लक्षात ठेवावं की 1 वर्षाकरता तुमचा नवरा हा सचिन बरोबर जास्त दिसणार आहे तुम्हाला तुमच्यापेक्षा. सो ते ॲक्सेप्ट करूयात, चांगलं काम करूयात. मी मगाशी म्हटलं तसं जिथे जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे तिथे मी आहेच आहे. माझा फोन नेहमी चालू असतो, तुम्ही केव्हाही फोन करा आणि मला जरूर आवडेल इथे परत परत येत राहायला आणि परत परत तुम्हाला मदत करायला. मला इकडे बोलवलं, इतका मान सन्मान दिलात, मला पूर्ण 2 दिवस इथल्या सगळ्या क्लब्सनी होस्ट केलं आहे, आमची अतिशय काळजी घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यामध्ये मंगळवारी सकाळी आम्हाला तुम्ही ओझरच्या गणपतीला अभिषेक करण्याची संधी दिलीत आणि महाआरतीचा आम्हाला तिथे लाभ मिळवून दिलात. या सगळ्याबद्दल तुमची सगळ्यांचे धन्यवाद, आणि असंच प्रेम जागृत ठेवूयात आणि एकत्र काम करत राहूयात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरं तर आपण जी इच्छा व्यक्त केली
आपण ज्या सूचना केल्या त्या सूचनेचं नोंद आम्ही जरूर घेऊ आणि आपल्याला अपेक्षित असणाऱ्या सगळ्या गोष्टी आमच्या क्लबच्या कुटुंबाच्या माध्यमातून पूर्ण करू. कार्यक्रमाच्या निमित्तानं रोटरी क्लब ऑफ नारायणगाव हायवे, रोटरियन रवींद्र वाजगे अध्यक्ष, रोटरियन प्राध्यापक शिवाजी टाकळकर सर, रोटरियन अंबादास वामन सर, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर, रोटरियन अजित वाळुंज, रोटरियन विठ्ठल सांडभोर, रोटरियन गणेश कुमटकर आपल्या सगळ्यांची उपस्थिती लाभते. रोटरी क्लब ऑफ मंचरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत.